नमस्कार भावानो. आज जायचं होतं मला रिटर्न कोल्हापूरला, पण त्याआधी टेवणादेवीला जाऊन येऊ म्हटलं. टेवणादेवी हे कोकणमधील एक धार्मिक देवस्थान आहे. सकाळी आंघोळ वगैरे केली, सगळं आवरलं आणि निघालो. मी जिथं राहतो आहे ती एक वाडी आहे, म्हणजे एक 4-5 घरांचा समूह. तिथून जे मेन बस स्टॉप आहे ते 1.5 किलोमीटर आहे. सकाळ सकाळी ट्रान्सपोर्ट नसल्याने मी चालतच निघालो आणि पोचलो बस स्टॉपला. ही आहे कोकणची लालपरी आणि कोकणची भोळी भावडी माणसं. हवा इथला विषयच वेगळा आहे. रस्त्यावरची खड्डा बघून गाडी नाही तर माणसं हलतात. बघतोय तर हायवे चालू झाला आणि आता म्हटलं आलं कणकवली. उतरलो आणि बसला बाय बाय केलं. बसची ऑटोची वाट बघत होतो तर ते काही येणार. तोपर्यंत एक भाऊ आला आणि त्याने लिफ्ट दिली. देवीचं दर्शन घेतलं आणि निघालो रिटर्न. जाताना पण सेमच, लिफ्टच, दुसरं काय नाही हो, सेविंग. कोकणला बाय बाय केलं आणि पोहोचलो फोंडा बस स्टॉप. बस 2 तास लेट असल्याने तिथंच टाइमपास केला. बस पण आली आणि आम्ही निघालो. इथली नावं अशीच आहेत हा: फोंडा, कणकवली, तरंदे, सावंतवाडी. हे आहे आपलं फादर, #सपोर्ट सिस्टीम. आणि आपल्या फादरचं असं आहे की बसत नाही. आता या पोरांचं मुलाखत घ्यायचं चालू होतं. बिचारी ट्रिपला गेलेली. हे सगळं राधानगरीत चालू होतं. एकदाच कसं तर पोचलो कोल्हापूरमध्ये. पण अजून संपला नाही हा प्रवास. आज खूप वैतागलोय. जाऊन दे, उद्या बोलू. चलो बाय बाय पब्लिक.